अनंत केनी ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि बॉलिंग मार्कवर लीड करेल हे पहिले षटक. टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, अल्पावधीतच आपल्या नावाचा परिचय संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला घेऊन देणारा अगदी छोट्याशा गावामधला खालिंगावचा हा सितारा, परंतु खालिंगावाचं नाव ज्यानं क्रिकेटच्या परिपटलावर संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये जो घेऊन गेला तो खेळाडू, तुम्हाला सर्वांचा आवडता खेळाडू आणि खूप मोठी फॅन फॉलोविंगच्या खेळाडूकडे विवेक शेलार स्ट्राइक एंडला जो सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. आउटफील्ड अतिशय चांगली आहे या मैदानाची. हा पहिलाच बॉल खेचून ऑन साइडला गॅपमध्ये मारला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक विद्यानंद आहेत ॲक्शनमध्ये, फेकी देखील करतात. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला गॅदर केला आणि पॅरल थ्रो देण्याचा प्रयत्न केला गेला. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं हाताळला होता विवेक शेलारनं. फुल लेनचा हा बॉल त्याला खोदून ऑन साइडला मिड विकेटला पाठवलं होतं अनंता केनेनं. अनुभव या खेळाडूकडे मागच्या मॅचमध्ये शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याने साकारली होती. अप्रतिम बॅटिंग दाखवली होती पहिल्याच ओव्हरमध्ये. स्लॉप स्वीप करायचं होतं ऑन साइडला. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. वेगानं बीट केलं विवेक शेलारचा हा बॉल आपण पाहू शकाल रिप्लायमध्ये. भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर थोडंसं टॉस झाला, उचली देखील प्राप्त केली बॉलनं. ही ओळख आहे या खेळाडूची. वैविध्यपूर्ण गोलंदाजी सातत्यानं हा करत असतो आणि त्यामुळेच एक यशस्वी खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर हा खेळाडू गणला जातो. हो, लेग कटर बॉल होता. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, पॉइंटला हा चेंडू स्टिअर केला. मागचा बॉल भन्नाट वेगाने, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, त्यावर एक स्विंग बॉल आपल्याला पाहायला मिळाला विवेक शेलारच्या माध्यमातून. एक सिंगल कंप्लीट केली अनंता केनेनं. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 3. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सातत्यानं नेहमीच डोकेदुखी ठरत असतं क्षेत्ररक्षकांसाठी देखील, कारण प्रत्येक बॉलवर जेव्हा स्ट्राईक रोटेट होते क्षेत्ररक्षकांना धावपळ करावी लागते, त्यांचा एंड त्यांना बदलावा लागतो. आणि जा बॉलर म्हणून बॉलरसाठी देखील थोडीशी डोकेदुखी असते, कारण जी लाईन तुम्ही उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हाताळता ती लाईन तुम्ही डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हाताळू शकत नाही. तुम्हाला लाईनमध्येच देखील चेंजेस करावे लागतात. यावेळी नागेश आहेत स्ट्राईक एंडला जे लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. ऑफ कटर बॉल होता, लाऊड अपील केली विवेकनं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पण सर रमेश म्हात्रे सरांनाच त्या ठिकाणी हिट केलं हा बॉल आणि त्यांनी या ठिकाणी निर्देशित केलं आम्हाला की हा बॉल लेग बायज होता आणि एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात दिली जाईल ती जय बजरंग भावाळे संघाला. अप्रतिम षटक हाताळत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जिथे बेनिफिशियल सिच्युएशन असतं, वातावरण असतं फलंदाजांसाठी, कारण फक्त 2 खेळाडू असतात तडयासकटच्या बाहेर आणि अशा कंडिशनमध्ये चांगली बॉलिंग आता करत असताना विवेक शेलार ऑन साइडला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कॅरी करू शकला नाही. झेल खेळाडू होते त्या ठिकाणी, परंतु बॉल अडवण्यामध्ये आलं यश. थोडेसे त्या ठिकाणी जर विचार केला तर खेळाडू पोझिशनमध्ये नव्हते. अचानकपणे बॉल त्यांच्याकडे आला आणि त्यानंतर ते थोडेसे अचंबित राहिले, परंतु बॉल नक्कीच त्यांनी अडवले. पहिलं षटक सुरू असताना स्कोरबोर्डवर धावसंख्या 5. सकाळच्या सत्रामध्ये देखील मी मिनेशजी भंडारी यांचा उल्लेख केला. प्रत्येक काम ते करतात या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी. मग ग्राउंड्समॅनची भूमिका असो, त्यानंतर गुणलेखक संकेताची भूमिका असो, आयोजकाची भूमिका असो, प्रत्येक भूमिकेमध्ये सर्वस्व इथे पणाला लावत असताना, मेहनत घेत असताना जे आमच्या समोर जोडले गेले तर या दुपारच्या सत्रामध्ये 5 बॉलचा केस झाला. 5 धावा पहिलं ओव्हर इथे प्रगतीपथावर असताना विवेक शेलारच्या माध्यमातून हा फुल टॉस गॅपमध्ये गतीला दिली दिशा आणि मिळवला या 4 धावा. शेवटच्या बॉलवर नागेशच्या बॅटमधला हा अत्यंत महत्वाचा चौकार भावाळे ए संघासाठी. पहिल्या 5 बॉलवर गोलंदाजानं फलंदाजांवर अधिराज्य गाजवलं होतं, परंतु शेवटच्या बॉलवर यॉक करायचा होता विवेक शेलारला. परंतु यॉक चेंडू करत असताना तुम्हाला खूप सारी मेहनत, खूप सारा सराव त्यामागे असावा लागतो. परंतु यॉक चेंडू हाताळत असताना कधी कधी चेंडू फुल टॉस देखील पडत असतो गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यावेळी मात्र एक मोठा फटका नेहमीच फलंदाजाकडे येत असतो आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. फुलटॉस करून बसले आणि फुलटॉसला फक्त जी गती होती त्या गतीला फक्त दिशा दिली आणि 4 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या फलंदाज नागेशनं. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 9 आपल्याला पाहायला मिळते एका षटकाच्या समाप्तीनंतर. नागेश आणि अनंता केने ही 3 ओव्हरची फक्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि सेकंड ओव्हरमध्ये
सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यतीश शेलार. द्वितीय फेरीतली ही लढत आपण पाहताय. पहिली लढत आहे सातत्यानं उच्चार आम्ही करतोय आणि 3च ओव्हरच्या मॅचेस असेल सेकंड ओव्हरमध्ये सेकंड राऊंडमध्ये. क्षेत्ररक्षण सजवत असताना विवेक शेलार. डीपमध्ये मिड विकेटला एक खेळाडू, स्क्वेअर लेगला लॉंग ऑफला लॉंग ऑनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 6-5 इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यतीश शेलार सज्ज होतोय. पहिलाच बॉल लाईन चुकीची आहे. विकेटच्या बाहेर बॉल पिच केलाय. नोच त्या ठिकाणी घोषित केल्या पंचांनी. रमेश म्हात्रे आहेत पाहू शकाल रिप्लायमध्ये. अतिशय चांगली अंपायरिंग. एकाच वेळी प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवावी लागते पंचांना. खूप चांगली अंपायरिंग करत असताना. धावसंख्या 10. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवला. दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे केतन पागे आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट करून फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात. डबल बरोबर टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्टार्ट पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर एकही विकेट गमावल्या नाहीये भावाळे संघानं. ही एक जमेची बाजू त्यांच्या दृष्टिकोनातून. यतीश पुन्हा एकदा सज्ज होतात. हा फुल टॉस होता. यावेळी देखील लाभ उठवू शकले नाहीत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. स्लॉक स्वीप करायचं होतं आणि यस इथे फलंदाज बाद आहेत. हिट विकेट पण एक्झॅक्टली काय झालं त्याच्याकडे आम्हाला सांगायचंय. अंपायरचा जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. याकडे आपण लक्ष केंद्रित करा. येस बेल्स पडली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही रिप्लायमध्ये देखील पाहिलंय. बॉल पडण्याच्या आधी बेल्स होती. हिट विकेट झाला. फलंदाजाचा काही भाग जो ब्रश झाला विकेटला, कारण आपण पाहू शकाल रिप्लायमध्ये चेंडू रिलीज करण्याआधी बेल्स त्यावर होती आणि त्यानंतर मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा रिप्लायमध्ये पहा. चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर मात्र बेल्स खाली पडली. येस इट इज आउट. पहिला धक्का लागतोय भावाळे टीमला. अनंता केने बॅक टू द डगआउट. धन्यवाद. पहिल्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गौदवे कला सरगम ब्रास बँड आपण पाहू शकाल आमच्या टीव्ही स्क्रीनवर. शिवनगर चौधरपाडा कोलीवाडा यांच्या माध्यमातून. मास्टर आहे सुभाष म्हात्रे, विनायक भोईर, संतोष भंडारी. अध्यक्ष आहे जनार्दन भंडारी, उपाध्यक्ष रवींद्र भंडारी, खजिनदार साहिल अटालकर. गौदेव कला सरगम नक्कीच त्याची चर्चा आपण सातत्यानं करूयात. ऑन साईडला फटका गॅपमध्ये खेळत आहेत. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गादर करून थ्रो इथे दिला आणि धाव मिळते ती फक्त एकच. स्कोरबोर्डवर धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. यतीश शेलारचं देखील एक चांगलं षटक ज्यामध्ये त्यांनी प्राप्त केले एक महत्त्वपूर्ण विकेट आणि मोठे फटके या ओव्हरमध्ये तो येऊ देत नाही. चांगली बॉलिंग चांगल्या लाईनवर तो करतोय आतापर्यंत. लेफ्ट हँड बॅट्समन नागेश ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला जो स्ट्राईक इनला आपण पाहू शकाल. दूर ठेवल्या फलंदाजापासून. लाईन चुकीची. फाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. धावसंख्या 13+1 14 धावा. एक विकेट गमावलाय. सेकंड ओव्हर प्रगतीपथावर असताना खाली विपक्ष भावाळे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हा फटका ऑन साइडला हवेमध्ये दूरवर क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच साठी प्रयत्न आणि कॅच होती ड्रॉप.
दूरवरून आले होते. प्रयत्न चांगला केला होता परंतु हातामध्ये बॉलला विसावू शकले नाहीत. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 16. यानंतरची होणारी मॅच जयहिंद देवरुंग विपक्ष पवनपुत्र वडपे या 2 टीम दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल, जो पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. इथे फटका ऑन साइडला सजवला हवेमध्ये डीपमध्ये. विवेक शेलार त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी. कॅच होतीये ड्रॉप. सहजरित्या ही कॅच मी पकडेल असा कॉन्फिडन्स होता त्याच्या चेहऱ्यावर आणि कधी कधी मात्र पाहू शकाल यावी कॅच होते ड्रॉप आणि थोडीशी दुखापत त्या ठिकाणी जाणवते विवेक शेलारला. स्प्रे घेऊन जायचंय. पाहू शकाल झेल पकडत असताना सहज तो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर पाहू शकाल कॅच झाली आहे ड्रॉप विवेकच्या माध्यमातून. येस ही इज अ फाईन. पुन्हा सज्ज झाला. 18 धावा स्कोरबोर्डवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 कॅच ड्रॉप झाल्या आणि धावा देखील त्यासाठी विचार केला तर भावाई संघाला 2 बॉलवर धावा देखील मिळाला. इथे फटका चांगला उंच गेला हवेमध्ये. विद्यानंदने केला प्रयत्न. कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर आलाय हा दर्जेदार षटकार. कॅच फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. इफ यू वॉन्ट विन द मॅचेस, यू वॉन्ट टेक अ ग्रेट कॅचेस. सामने तुम्हाला जिंकायचे असतील तर क्रिकेटमध्ये कॅच हा मोठा फार महत्वाचा फॅक्टर. 24 धावा 2 ओव्हर नंतर 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय आणि नागेश मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल त्यांनी फेस केले. 14 या धावसंख्येवर तो खेळतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय. नवनाथ त्याच्या समवेत ज्याने एक चेंडू फेस केला 1 धावसंख्येवर तो खेळतोय आणि अनंता केने माघारी परतलाय. अनंतनं फेस केले होते चेंडू 5 आणि त्याच्या बॅटमध्ये धावा आपण पाहिल्या होत्या 6. तर 24 धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत. तिसरं षटक घेऊन सज्ज होईल गोलंदाज निखिल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 24. जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए संघ प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेक हरल्यानंतर डेथ ओव्हरचं हे षटक सोपवलंय निकीच्या हातामध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला स्टिअर केले. शॉर्ट बॅकवर्ड्स फेलियरकडनं थोडासा चेंडू मागे जातो आउटफील्डमध्ये. डीपमधले क्षेत्ररक्षक पुढे सरसावले चेंडू कलेक्ट करण्यासाठी. तोपर्यंत मी ती एकच धाव. देहयष्टी चांगली आहे. गोलंदाज विचार केला तर उंची आहे आणि खांद्यामधली ताकद वापरून असताना पहिला बॉल त्याने हाताळला. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 ने पुढे सरकेल 25. लाईन चांगली आहे. आउटसाइड ऑफ. इथे बॉल पिच केला. चांगली पिचिंग आणि अतिशय चांगली अंपायरिंग आपल्याला अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसरं षटक हे फार महत्वाचं कारण डेथ ओव्हरचं हे षटक आणि या ओव्हरमध्ये नागेश प्रयत्न करेल जास्तीत जास्त धावा जमवण्याचा. हा फुल टॉस परंतु त्याचा लाभ उठवता आला नाहीये. डिफेंडर क्षेत्ररक्षक खूप वेगाने पुढे सरसावलेत. गुड फिल्डिंग आणि चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो. एकच धाव. कौतुक करावं निखिलचं करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत षटक हाताळलंय. गुड बॉलिंग फ्रॉम निखिल. धावसंख्या फलकावर 26. या ओव्हरमध्ये धावा आल्यात आतापर्यंत 2. टॉससाठी यायचं जय हिंद देवरुंग संघाचा कॅप्टन आणि पवनपुत्र वडपे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या.
हा फुल टॉस होता परंतु डायरेक्ट या स्टँडवर जाऊन आदळलाय. बॉलला कनेक्ट करू शकले नाहीत बॅटने आणि ते फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय जय बजरंग भावाई संघाला. टोटल स्कोरबोर्डवर शेवटचं जे षटक सुरू आहे निखिलच्या माध्यमातून, ज्यामध्ये त्याने आत्तापर्यंत खालिंग संघासाठी केली अप्रतिम कामगिरी. 4 बॉल त्याने हाताळलेत, 2 धावा त्याने आतापर्यंत आपल्या ओव्हरमध्ये प्रदान केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे. फलंदाज आला नवीन मैदानाच्या आतमध्ये आलाय कैलास. मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी. ओव्हर द विकेटने निखिल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्विच हिटचा केला प्रयत्न, त्यामध्ये राहिले अपयश. चेंडू कलेक्ट केलाय त्यामुळे इथे धाव दिली जाणार नाहीये आणि स्ट्राईक देखील रोटेट होणार नाहीये. 5 बॉल हाताळलेत. गुड बॉलिंग, इम्प्रेसिव्ह षटक इथे हाताळले निखिलनं. अप्रतिम कामगिरी, फक्त 2 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. डेथ ओव्हरमध्ये अशी कामगिरी वाखाणण्याजोगी असते ॲज अ बॉलर म्हणून. 26 धावा स्कोरबोर्डवर. चुकीचा बॉल इथे हाताळला गेलाय. ओव्हरची समाप्ती करत असताना हा चुकीचा बॉल आलाय. 1 बॉल फक्त हाताळायचा होता आणि थोडेसे नाराज विवेक इष्टांच्या मागे. 5 बॉलमध्ये चांगलं षटक हाताळलं. शेवटच्या 1 बॉलसाठी बीमर हाताळला. वेस्ट आहे होता, पंचांनी घोषित केलाय हा बॉल बीमर आहे आणि नागेशकडे स्ट्राईक देखील रोटेट झाले. किती चुकीच्या गोष्टी घडल्या पहा खालिंग संघासाठी. बीमर देखील आला, स्ट्राईक देखील एक महत्त्वपूर्ण बॅट्समन नागेशकडे आली आणि 2 धावा देखील मिळाल्या भावाई संघाला. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 28. क्रिकेट क्षणामध्ये बदलतं. हा खेळ रोमहर्षक खेळ, सस्पेन्सने परिपूर्ण भरलेला हा खेळ म्हणजे क्रिकेट. चांगला बॉल, फ्री हिटचा हा बॉल इथे व्यवस्थितरित्या हाताळला आहे आणि इनिंगची समाप्ती होतीये. 29 धावसंख्येची आवश्यकता हा सामना विजयासाठी. सरस्वती स्पोर्ट्स खालिंग या संघाला 3 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. 29-28 धावसंख्येवर डाव संपुष्टात आलाय. बॅटिंग करत असताना जय बजरंग भावाळे ए या संघाचा, जय हिंद देवरुंग संघाचा संघनायक आणि पवनपुत्र वडपे संघाचा संघनायक. लगेचच या आमच्या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी केला जाईल टॉस. ओव्हर टू यू बालू पाटील सर. थँक्यू जगदीश. तर देवाने आणि भंडारी साहेब देखील येतात, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डीबी ट्रॉफीज मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. खूप चांगलं षटक हाताळ आपण शेवटचं षटक गोलंदाज आपण निखिलने अप्रतिम गोलंदाजी केली. कारण 12 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्यानंतर शेवटच्या हाणामारीच्या स्लोगरमध्ये षटकमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. तर यायचे व्यासपीठावर दोन्ही संघाचे कॅप्टन पवनपुत्र वडपे आणि जय हिंद देवरुंग संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे. बापू मुकदम साहेब त्यांच्यासमवेत प्रदीपजी भंडारी साहेबांना विनंती करतोय आपण या टॉससाठी. जय हिंद देवरुंग विपक्ष पवनपुत्र वडपे अशी लढत आपल्या समोर येणार आहे. डीबी चषक एका बाजूला 2021 आणि एका बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपडा. मी मांडवरांना हे कॉइन सुपूर्द करतोय. नक्षत्राचा कॉल आहे आणि टॉस जिंकला आहे जय हिंद देवरुंग संघाने. वेळ नाही आपल्याकडे, सामन्याकडे लगेच जायचं. मी मांडवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं, आपला निर्णय फक्त कळवायचा. निर्णय आपला क्षेत्ररक्षण आहे.
टॉस जिंकला जय हिंद देवरुंग संघाच्या कॅप्टन्सने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करायची या मॅच मध्ये पवनपुत्र वडपे संघाला. या मॅच नंतर लगेचच इन ऍक्शन मध्ये दोन संघ आपण पाहणार आहोत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू जगदीश. तर सरस्वती खालीन संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. कॅप्टन आपण पाहू शकता यावेळेला सलामीला येत आहेत. यतीश आणि आपण बघितले तर विद्यानंद आपण पाहू शकता. यतीश आणि विद्यानंद ही जोडी आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण बघितलं तर बजरंग भावाले संघाच्या माध्यमातून कैलास ज्याने पहिलं षटक खूप चांगलं हटवलं होतं पहिल्या सामन्यात आणि मारते मॅचचा मानकर देखील ठरला होता. तो कैलासाला पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो इथून. कारण का 29 धावांचा बचाव करायचा आहे. 9.66च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत सरस्वती खालिंद संघाला. सायकेलला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला विद्यानंदला आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकला यतीनला आपण पाहू शकता. यतीशला आपण पाहू शकता. कैलास गोलंदाजी मार्कवर 3 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील आपण मॅच किती खेळतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण, मिड विकेट लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. कैलास यतीश तुमच्या समाज कक्षा एंड करून पहिला चेंडू स्वीप केला. यावेळेला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं वेगाने. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर. चेंडू सीमा पाहत होता आणि चौकाराने आपण इथं आगाज केलं जातं यावेळेला यतीशच्या माध्यमातून आणि चौकार मिळतो आपण सरस्वती स्पोर्ट्स खालीन संघाला. विद्यानंद चौकाराने आगाज करतोय. भूपेंद्र आपण बघितले तर आमचे आपण तर लॅपटॉपवरती खूप चांगली माहिती देत आहेत. याच विभागातले आहेत. कोण गावातनं बिलावून करतायत. चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून भरपूर अशी माहिती आहे कल्याण डोंबोलीची आणि आपण भिवंडी विभागातल्या खेळाडूंची देखील. तर कैलास पुणे गोलंदाजी मार्कवर साकेला विद्यानंद. चेंडू लॉब केला. यावेळेला टायमिंग चांगलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू लँड होतोय. वन बाउंड चेंडू सीमा पार. दे दनादन चौकार. खूप चांगली बॅटिंग करतो विद्यानंद. बघा 2 चेंडू 2 चौकार. ज्या कैलासने आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली त्याच्यावरती हल्ला करतोय. प्रमुख गोलंदाजावर हल्ला करतोय यावेळेला आपण विद्यानंद स्ट्राईकला आपण पाहू शकता. कैलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. अनंत केणी सातत्याने क्षेत्रक्षणात बदल करतोय. कैलास तो विद्यानंद. चेंडू पुन्हा एकदा बॅटने चेंडू जातो कार्पेटच्या मिड विकेटला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 9 धावा. 12वा खेळाडू सांगायच्या आधीच आम्हाला भूपेन चांगली माहिती देतोय. खूप चांगली माहिती देतो भूपेन. धन्यवाद. तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा कैलास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला यतीशला आपण पाहू शकता. यतीश आता खातं उघडतं का पाहायचंय. अनंत केणे सातत्याने क्षेत्रक्षणात बदल करतो. त्याला माहिती इथून मॅच जिंकायची असेल 29 धावा जर बचाव करत असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. कैलास चेंडू पुन्हा एकदा आपण कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला. वडिश लॉंगनला क्षेत्रक्षण जातोय डीप मधनं. यावेळेला नवना जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. दुहेरी अंकामध्ये धावा जात आहेत. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपण पाहू शकता सरस्वती स्पोर्ट्स खालीन संघाची. कारण 29 धावांची गरज आहे त्यांना सामना जिंकण्यासाठी. पुढे कैलास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विद्यानंदला आपण पाहू शकता. विद्यानंद कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून. चेंडू खूप चांगला होता. खोल टप्प्याचा खोदून काढला. जोपर्यंत चेंडू फील्ड एका मध्ये क्षेत्ररक्षक आला होता डीप मध्ये पण चेंडूला जोपर्यंत फील्ड थोडंसं मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा घेतात हे 2 फलंदाज. आपण तर यतीश आणि विद्यानंद ही जोडी धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 11 धावा. हळूहळू आपल्या लक्ष्याकडे आपण वाटचाल करताना आत्मविश्वासाने दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. यतीश आणि विद्यानंद 11 धावांची भागीदारी केली.
कैलास राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून ऑनराईटच्या माध्यमातून गेला. यावेळेला चेंडू आपण येतोय वडिश लॉंग त्याच्यामध्ये 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. फेकी आज चूक आली होती. यावेळेला गोलंदाज चूक करतो आणि त्याचा फायदा उचलतो. यावेळेला आपण सरस्वती स्पोर्ट्स खालील संघ 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. भागीदारी खूप चांगली बघायला मिळते यावेळेला. येणारे 12 थँक्यू. तर आपण व्यासपीठावर एक ओव्हरचा सन्मान आम्ही आमच्या आदरणीय पाहुण्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर सर्वप्रथम आम्ही सन्मानित करू सन्माननीय प्रदीपजी थळे साहेब, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत लोणार साहेबांना यथोचित सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुष्कराज भंडारे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण मायेची शाळ, त्यासोबतच प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या व्यासपीठावर सन्माननीय प्रदीपजी थळे साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय प्रदीपजी थळे साहेबांचा यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. भारतीय संस्कृती अतिथी देव भव आलेल्या अतिथींचा यथोचित मानसन्मान करणे ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीला जोपासत असताना पुष्कराज भंडारे साहेब, नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा संघ. त्यानंतर सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बापू मुकादम साहेबांचा देखील यथोचित मानसन्मान मी पुष्कराज भंडारे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. बापू मुकादम साहेब ग्रामपंचायत सदस्य, मायची शाळ पांघरत असताना सन्माननीय पुष्कराज भंडारे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार सर्व सामना सुरू ठेवायचा. त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी भंडारे साहेबांचा देखील यथोचित मानसन्मान पुष्कराज भंडारे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि नक्कीच या स्पर्धेला ज्यांनी मायची शाळा स्पॉन्सर केली आहे ते सन्माननीय प्रदीपजी भंडारे साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर समाजसेवक सन्माननीय पिंट्या थळे साहेबांचा देखील यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. पुष्कराज भंडारे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पिंट्याजी थळे साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा. शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर आमच्या पाहुण्यांचा केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार प्रमुख आयोजक सन्माननीय आपला माणूस पुष्कराज भंडारे साहेबांच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ठीक आहे. नवीन फलंदाज येतो आपण तर एक अष्टपैलू खेळाडू आपण येतो विवेक शिलार येतो तिसऱ्या क्रमांकावर. धावसंख्या 10 फलकांनी 13 धावा दिल्या आहेत. राहुलने मात्र यश मिळवलंय. विद्यानंदला बाद केलंय. सायकेनला फलंदाज यतीशला आपण पाहू शकता. राहुल राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. हा चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला चूक होणार नाहीये. 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण सफलता मिळतो. राहुल यतीश बॅक टू पवेलियन. बॅटिंग करावी लागणार शुभम आणि विवेकला. येणारे 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. भूपेन कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नक्षत्र एंटरप्राइजेसचा विजेता आपण डीबी चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. जबरदस्त मॅच बघायला मिळते. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा मॅच खेळतो इथे. सरस्वती स्पोर्ट्स खालील विपक्ष जे बजरंग भावालीच्या माध्यमातून आपण बघितलं तर मॅच खेळली जाते. दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करतोय राहुल. 2 विकेट मिळवल्यात. दोन्ही ओपनर फलंदाजांना मात्र आपण त्या तंबूमध्ये धाडण्याचं काम केलं जातंय. आता डावखुरा फलंदाज आला यावेळेला आपण आता शुभम येतोय. फक्त शुभम आणि विवेक ही जोडी इथून मात्र आपल्या खालील संघाला विजय संपादन करून देते का पाहायचं आहे की राहुल इथून मात्र विकेट मिळवून अजून हॅट्रिक पूर्ण करतो का पाहायचं या स्पर्धेतील पहिली. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आहे. अनंत आपण ते केणे सातत्याने शतकमध्ये बदल करतो. एक सिनियर खेळाडू अनुभवी कॅप्टन म्हणून त्याची आपण ख्याती या विभागात. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला एक क्षेत्ररक्षण दरम्यान पॉइंट डी पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. राहुल आमच्यापासून दूर जाताना स्टॅकेला शुभम. चेंडू यावेळेला बॅट खेळला. यावेळेला चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. जो प्रदर्शन डीप मधनं आला. 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहायचंय. खूप चांगला प्रयत्न केले. स्वतःला झोकून दिलं होतं. याला डाय देखील मारले ते विवेकने पण तिचा मात्र उपयोग होत नाही. बिग विकेट विवेक शेलार धावबाच्या स्वरूपात बॅक टू पवेलियन.
जबरदस्त रिप्ले पाहू शकता आपण भूपेन कराळच्या माध्यमातून. काय कॅमेरा वर्क दाखवलं होतं. GTC क्लॅरिटी विथ क्वालिटी. विवेक शेलार बाद होतोय ते. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि विवेक शेलार सारखा फलंदाज धावबाद झाला भूपेन. मी तर म्हणेल एका धावेसाठी विवेकचं विकेट जाणं फार मागात पडू शकतं खालील संघाला. तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण पाहू शकता. विजय येतोय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. कारण पहिला सामना देखील संघर्ष करून विजय मिळवलाय. त्यामुळे आता या संघाला संघर्षाची सवय झाली. मी तर म्हणेल जय बजरंग भावाले संघाला आता नवीन 2 फलंदाज मैदानावर आहेत. यावेळेला आपण पाहू शकता स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता शुभम, नॉन स्ट्राईकला विजय. राहुल आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म राऊंड देगडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण केली जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो कैलास. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाफल कधी 15 धावा आपण पाहू शकता. अर्ध लक्ष पार झालंय. अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी अजूनही आम्हाला आमचे गुणलेखक माहिती देत आहेत. 8 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. रमेश म्हात्रे देखील आम्हाला लगेच इशारा करतायत. खूप चांगलं पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आज आपण बघितले तर 3रा दिवस ते पंचगिरी करतायत. स्पर्धेमध्ये आम्हाला देखील काल संधी मिळाली, आज देखील संधी मिळाली. पुढे गोलंदाजी मार्कवर राहुल, स्ट्रायकरला फलंदाज नवीन फलंदाज विजय. 8 चेंडू 14 धाव्यांची गरज आणि अत्यंत मोठ्या फटक्यांची गरज आता. चेंडू या वेळेला आपण बोलले तर पंच सांगतात की चेंडू एक्झॅक्टली पिचिंग झालाय कुठे, कुठून आतमध्ये आलाय. जबरदस्त आपण बोलले तर ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलाय. डॉट चेंडूची समाप्ती. भूपेंद्र यावेळेला आपण फलंदाज बॅकफुटवर गेला तर स्क्वेअर कट करता आले असते. यावेळेला आपण पंचांकडे पाहत राहिला आणि त्या दरम्यान चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक आपण अनंतच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. पुढे गोलंदाजी मार्कवर राहुल आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. सायकलला विजय. चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगला प्रयत्न केला कैलासनी आणि फलंदाज देखील ते बाद होतोय. भूपेन नक्कीच कैलासने आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. स्वतःला स्ट्रेच केलं. काय क्षेत्ररक्षण केलंय. कैलासचं जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार डाव दे कैलाससाठी. काय जबरदस्त कमिटमेंट देतोय. खरं मी मगाशीच म्हणलोय भूपेन की या संघाला संघर्ष करण्याचा आपण जास्त आपण फायदा होतो आणि तो फायदा घेतायत. संघर्ष करून आपल्या बाजूने सामना झुकवतो तो म्हणजे आपण जय बजरंग भावाले संघ. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावांची गरज असताना 16 धावा धावफल कधी लागल्या आहेत. येणारे 6 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली राहुलने. 2 सांघिक यश देखील मिळाले आणि 1 यश देखील मिळाले. एकूण तब्बल 3 गडी बाद झाले आहेत. धावा दिल्या फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात यावेळेला 3 धावा दिल्यात आणि 3 गडी देखील बाद केल्यात. भूपेन यावेळेला गडी बाद कसे झाले ते महत्वाचे नाही. गडी बाद होणं फार गरजेचं होतं. आता येणारे आपण म्हणले तर चेंडू आहेत आपण इथं 6 आणि धावा हव्यात 13. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता जनार्दन आणि गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता नवनाथ. जनार्दन आलायत नवीन फलंदाज. नोस्टेकला विजय. जनार्दनला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. इथून 13 धावा त्याला कुटाव्या लागणार आहेत. तर आपण इथं गोलंदाज आहे नवनाथला मात्र 13 धावा करण्यापासून रोखायचं आहे खालील संघाला. नवनाथ चेंडू लॉफ केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. डीप क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. समीकरण बदलत आहे. येणारे 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. संघर्ष केला जातो. आपण जय बजरंग भावाले संघाच्या माध्यमातून मगाशी संघर्ष करून विजय संपादन केलाय. आता मात्र संघर्ष करून धावा वाचवत आहेत. कैलासचा मी कौतुक करेल. 5 धावा वाचवल्या मगाशी. पुणे गोलंदाजी मार्कवर नवनाथ. सायकेनला जनार्दन. नवनाथ राईट आर्म ओव्हर द मारा करतोय.
हा चेंडू पुणे दाखवलो टप्प्याचा चेंडू खोदून काढला यावला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मिडविकेटला डिपंत शतक आलाय. मानस होतं पण धाडस नव्हतं यावेळेला. हेकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 19 4 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. भूपेन पहिल्याच षटकात धावा आल्या तर तब्बल 13. असं वाटलं की लवकर विजय संपादन करेल आपण म्हणते खालील संघ. पण आता स्ट्रायकेनला फलंदाज विजय आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अत्यंत षटकार चौकाराची गरज आहे. इथून मोठे फटके मारावे लागणार आहेत, हवाई हल्ले करावे लागणार. आता मात्र नवनाथ खूप चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्राईकला विजय. चेंडू यावेळेला आपण वेल्लेप केलाय, सोडून दिलाय. चेंडू पडल्यानंतर ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये आणलाय. पंच सांगतात की एक्झॅक्टली चेंडू पिचिंग झाला कुठे होता आणि कुठून आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. दुसऱ्यांदा चित्र घडतंय मैदानावर. आपण पहिले तर बीपी आपण पहिले तर भूपेन 3 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकेनला विजय. अशा वेळी तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. नवनाथ चेंडू लोवर फुलटॉस ड्राईव्ह केलं यावेळेला. एक शाखा रिजन मध्ये डीप शतक आलाय. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होते का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. समीकरण आता बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि भूपेन आम्हाला सांगतायत की 8 धावा कराव्याच लागणार आहेत. कारण भूपेन या चेंडूवरती तुम्हाला चौकार नाही तर षटकार मारावाच लागणार आहे. चौकार जर मारला तर येणाऱ्या चेंडूवरती आपण तर तुम्हाला 4 धावा करावा लागणार आहे. या चेंडूवर तर षटकार आला तर येणाऱ्या चेंडू तुम्हाला 2 धावा कराव्याच लागणार आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 8 धावा करणं फार गरजेचं आहे. नवनाथचं कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी करतोय. ऑफस्टॉपच्या लाईन चेंडूला पिचिंग करतोय आणि तिथून मात्र फलंदाजांना आमंत्रित करतो की मी मोठे फटके मारा. पुढे नवनाथ गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला विजयला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला जनार्दन. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू लॉंग ऑफला जातोय. फलंदाज बाद होतो यावेळेला. आता 1 चेंडू 7 धावेची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय आपण इथं नवनाथ. किती चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो जय बजरंग भावाले संघ. चला एकत्र येऊ नका भावाले संघ, जरा थोडं सहकार्य करा. कैलास चला जरा एकत्र येऊ नका. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 11 धावा बघितल्यात आम्ही भूपेन. 1 चेंडू 8 धावा बघितल्या आहेत. 7 होतील पण त्यावेळेला आपण जर गोलंदाजाने चूक केली, कदाचित एक्स्ट्राची डिलिव्हरी फेकली तर मात्र त्यावर एक्स्ट्रा धावा आल्या तर आपण तर विजय संपादन करू शकतो खालील संघ. सायकेलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विजय आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. षटकाराने तुम्ही आपण तर लक्षापर्यंत पोहोचता येणार नाहीये. नवनाथ खूप चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा पार जातोय. 3 धावांनी मात्र आपण इथं विजय संपादन केलं जातंय. कालीन संघ मात्र पराभूत होतोय आणि आपण इथं पुन्हा त्या संघर्षातून विजय निर्माण करतोय. तो म्हणजे आपण जय बजरंग भावाले संघ. तर या सामन्याचा मार्द मॅच राहुल